मोसमी वारे आज पुण्यामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। सध्या हे वारे तळ कोकणामध्ये स्थिरावलेले असून मुंबईमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे। पुढील 3-4 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच मुंबईकरांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागतोय। दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरामध्ये किमान तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। गेल्या 10 वर्षातील यंदाचा जून सर्वात उष्ण ठरला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरील केळी बाग जमीनदोस्त झालेले आहेत। अवघ्या काही दिवसांमध्ये ही केळी बाजारामध्ये दाखल होणार होती, मात्र त्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मृगाचं आगमन तरी पावसाची ओढ कायम आहे। जिल्ह्यातील बोरामणी गावामध्ये मार रानावरील व्याकुळ झालेली काळवीट मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं दिसून आलंय। रत्नागिरीकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये पावसाची मंद गती आहे। पावसाचं आगमन न झाल्यानं शेतीची कामं रखडलेली आहेत। पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला। मोठ्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे फलटण डेमू वर याचा परिणाम होणार आहे। पनवेल कर्जत नवीन उपनगरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सुमारे 98% काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। उर्वरित कामं वेगाने सुरू असून ती पूर्ण झाल्यावर प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केला जाणार आहे। यानंतर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे। संगमेश्वर सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे। नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून अखेर सुटका झाली आहे। एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरामध्ये खासगी वाहनांना बंदी घातलेली आहे। अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत। 15 जूनपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे। परिवहन विभागाने राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली। विनापरवाना मालवाहतूक अवैध वाहतूक प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। 8 ते 21 जून या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून राज्यभरातील 200हून अधिक तपासणी पथकं रस्त्यावर उतरण्यात येणार आहेत। केंद्रांमधील खतसाठ्याची माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेनं हा उपक्रम राबवलाय। साठेबाजी, काळाबाजार आणि कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे। मुंबई विद्यापीठानं 2026-27 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी 4थ्या आणि 5व्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलंय। प्रवेशाच्या 4थ्या आणि 5व्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 11 जून दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे। त्यानंतर 4थी गुणवत्ता यादी 12 जून रोजी तर 5वी गुणवत्ता यादी 16 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत। ही प्रवेशपत्रे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार आहेत। कोणतेही वेगळे शुल्क न घेता त्याची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यावी अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत। राज्यभरातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनं आता वेग घेतलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या नियमित दुसऱ्या फेरीची नोंदणी 6 जूनपासून अधिकृतपणे सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरण्यासाठी आणि कॉलेजचा पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 9 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर दर्शन पास फसवणूक प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। पुरुषोत्तम कडलकसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल। नाशिक सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुण्यातील खडकी इथं सीएमएच्या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 46 लष्करी अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या। विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा यावेळी सुवर्ण पदक आणि विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। अकोल्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यानं शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणं आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्राकडे धाव घेत आहेत। यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्याला 7101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे। तुकोबांची पालखी यावर्षी नवीन रथामध्ये विराजमान होणार आहे। नवीन पालखी रथासाठी 250 किलो चांदी तर 150 घनफूट सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे। राज्य सरकारने एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं रेशन धान्य एकत्रित वाटप करण्याची घोषणा केली होती। शहरातील 260 रेशन दुकानांमधून 4,93,000 लाभार्थी नोंदणीकृत आहेत। कोटा उपलब्ध नसल्यानं नागरिक हक्काच्या धान्यापासून वंचित राहिलेले आहेत। नागरिक आणि दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये।
जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे सरी वरंभा पद्धतीनं पेरणीची प्रात्यक्षिकं सादर केली आहेत. ममुराबाद इथं कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम तसंच खेत बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 ला प्रवाशांनी पसंती दिलेली आहे. या मार्गिकेवर 12 वर्षात 125 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय, तर आता या मेट्रोनं 5,79,000 प्रवाशांचा उच्चांक गाठलेला आहे. कोल्हापुरात सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेमध्ये लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे. कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना वाढीव पाणी देण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये शहरामध्ये 25 MLD वाढीव पाणी उपलब्ध झालेले आहे. त्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील ज्या भागांनी सर्वाधिक अधिकृत नळ कनेक्शन घेतले त्या वसाहतींना प्राधान्यानं पाणी पुरवठा करण्याचं धोरण आता मनपानं स्वीकारलं आहे. बेस्ट उपक्रमातील कामगारांनी आणि 12 संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केलेली आहे. तसंच आज कामगार मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यामध्ये कामगारांचे प्रश्न हद्दीस नेण्यासाठी दिशा ठरवण्यात येणार आहे. 18 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा समितीने दिला आहे. पुणे रेल्वे विभागाची मान्सूनपूर्व कामं पूर्ण झालेली आहेत. आवश्यक काम झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. मुसळधार पावसानं रेल्वे रुळावर पाणी साचणं, दरड कोसळणं, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होणं अशी आवश्यक कामं झाल्याचा दावा करण्यात आला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ झालेली आहे. 7 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा वाढ झाल्यानं अवघ्या 3 महिन्यांमध्ये सिलेंडर 89 रुपयांनी महागलेलं आहे. तरीही भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये दर कमीच असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जुन्या झाडांच्या तोडीचा प्रश्न पुन्हा चर्चेमध्ये आला. शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या झाडांची तोड होऊ नये यासाठी झाडावर कटिगा नाही चाला अशा आशाचे पोस्टर लावून जनजागृती सुरू आहे. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरेंचा राहुरी इथं कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. निवडणुकीमध्ये दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबियांनाच अधिक संधी दिली जात दिसून येते. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्यानं निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती बस स्थानकाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बस स्थानक परिसरामध्ये पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसंच चालक वाहकांमधील अस्वस्थता पाहून मंत्री प्रताप सरनाईक संतप्त झाले. या प्रकरणी 2 अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेशही देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सदस्यांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जिल्हा प्रशासनानं जाहीर केलंय. येत्या 12 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका पातळीवर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. पुणे महापालिकेनं आज तातडीची बैठक बोलावलेली आहे. शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या चर्चेवर आज निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये पाणी कपातीवर चर्चा केली जाईल. गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 25 हत्तींचा कळप दाखल झालेला आहे. हत्ती बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यानं वनविभाग अलर्ट मोडवर आलेले आहे.